नमस्कार शिक्षक मित्रांनो. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी जून 2026 नुकतीच जाहीर झालेली आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी 27 मार्च पासून सुरुवात झालेली आहे. पण उमेदवारांच्या मनामध्ये एक शंका, एक संभ्रम निर्माण झालेला आहे. तो म्हणजे माध्यम कोणतं निवडायचं. माध्यम निवडताना मराठी इंग्रजी निवडायचे, हिंदी मराठी निवडायचे की इंग्रजी मराठी किंवा अन्य कोणते माध्यम निवडायचे, याच्याबद्दल उमेदवारांच्या मनामध्ये खूप संभ्रम निर्माण झालेला आहे. आता नेमकं माध्यम कोणतं निवडायचं, कोणतं माध्यम निवडल्यानंतर पुढे आपल्याला अडचण येणार नाही किंवा कोणतं माध्यम निवडून आपण पात्र झाल्यानंतर पुढे आपल्याला अडचण येईल, या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मी तुम्हाला 3 ते 4 वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे हा जो काही माध्यमाचा गोंधळ झालेला आहे तो समजावून सांगण्याचा प्रयत्न करीन. त्यानंतर तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे फॉर्म भरताना कोणतं माध्यम निवडून परीक्षा दिली पाहिजे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या YouTube चॅनलला नवीन असाल आणि शिक्षक भरतीची तयारी करत असाल, टीईटी, टीआयटी, सीटीईटी इत्यादी परीक्षांबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर मॅथ विथ PR समेत या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींना जे शिक्षक भरतीची तयारी करतायत त्यांना शेअर करायला विसरू नका. तर जाणून घेऊयात आपण माध्यम कोणतं ठेवायचं. बघा, हे ऑफिशियल वेबसाईट आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुण्याचं. जून 2026 ची परीक्षा जाहीर झालेली आहे, त्याच संदर्भात हे वेबसाईट त्यांनी नवीन तयार केलेलं आहे. या वेबसाईटवरती जर आपण बघितलं तर इथं महत्वाच्या सूचना आहेत, त्यानंतर आवेदन पत्राबाबत सूचना आहेत. यामध्ये महत्वाच्या सूचनामध्ये विषय आराखडा खालीलप्रमाणे याबद्दल माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर आवेदन पत्रामध्ये इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, फॉर्म कसा भरायचा हे आपण जाणून घेणार आहोत. पण हा गोंधळ नेमका का निर्माण झालाय ते आधी आपण जाणून घेऊयात. आमदार बंब साहेब आहेत, त्यांनी एक तक्रार नोंदवलेली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुण्याकडे की शिक्षक पळवाट काढण्यासाठी हिंदी विषय निवडत आहेत आणि त्याच्यासाठी त्यांनी रेफरन्स म्हणून 2013चा एक शासन निर्णय त्यांनी दिलेला आहे. आता तो शासन निर्णय काय आहे तर बघा, तो शासन निर्णय इथं आहे बघा. हा शासन निर्णय झालेला आहे 15 ऑक्टोबर 2013ला आणि या शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे ते आधी आपण जाणून घेऊयात. बघा, या शासन निर्णयामध्ये विषय दिलेला आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2013 चे आयोजन. 2013च्या परीक्षेसंदर्भात आयोजन करण्याबाबत हा शासन निर्णय झालेला आहे. याच्यामध्ये पुढे काय म्हटलेलं आहे ते बघूयात आपण. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2013 आयोजनाबाबत खालील प्रमाणे कार्यवाही करावी आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन मराठी, उर्दू आणि इंग्रजी या माध्यमातून करण्यात यावे. जेव्हा 2013ला पहिल्यांदा परीक्षा झाली त्यावेळेला फक्त 3च माध्यम त्यांनी दिले होते. कोणकोणते? मराठी, उर्दू आणि इंग्रजी. आता हे 3 माध्यम निवडल्यानंतर पुढची प्रक्रिया काय होती बघा. जर तुम्ही माध्यम जे काही पहिलं निवडणार आहे ती तुमची पहिली भाषा असणार आहे फिक्स. जर तुम्ही मराठी माध्यम निवडलात तर तुमची पहिली भाषा मराठी असणार आहे आणि बाय डिफॉल्ट तुमची दुसरी भाषा इंग्रजी असणार आहे. जर माध्यम तुम्ही इंग्रजी निवडलात तर दुसरी भाषा मराठी बाय डिफॉल्ट तुम्हाला मिळणार आहे आणि तिसरी उर्दू माध्यम जर तुम्ही निवडलात तर मराठी किंवा इंग्रजी या दोन्हीपैकी एक तुम्ही निवडू शकता. हा शासन निर्णय आहे 2013चा. 2013च्या परीक्षेचा जो काही कार्यवाही करायचा होता त्याच्यासाठी हे दिलेली माहिती आहे आणि याच्यामध्ये असं कुठेही उल्लेख केलेला नाही की तुम्ही शिकलेलं माध्यम किंवा तुम्ही कोणत्या शाळेत रुजू होणार आहात त्या शाळेचं माध्यम आणि तुम्ही जी परीक्षा देताय त्या परीक्षेचं माध्यम एकसारखं असायला पाहिजे. इथं याबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही. हा फक्त 2013ला जो काही परीक्षा झाली त्याच्या संदर्भात त्यांनी तेव्हा कोणकोणते माध्यम ठेवायचे त्या संदर्भात झालेला शासन निर्णय आहे. आता त्याच्यानंतर आता आपण आहे 2026 मध्ये. 2013 पासून 2026 मध्ये परीक्षेच्या कार्यवाहीमध्ये काही बदल होत गेले. मागच्या 2-3 वर्षांमध्ये वेगवेगळे माध्यम त्यांनी इन्क्लूड केले. फॉर्म भरताना त्यांनी ऑप्शन दिले. मराठी, इंग्रजी सोबतच हिंदी असेल, त्याच्यानंतर उर्दू असेल, बंगाली असेल, कन्नड असेल, अशा अनेक भाषा त्यांनी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. मग अशानं काय झालं तर तुम्ही माध्यम जे निवडता तीच तुमची पहिली भाषा होते आणि दुसरी भाषा तुम्हाला निवडायला तिथं चान्स आहे मराठी आणि इंग्रजी.
मग काही उमेदवारांना इंग्रजी जमत नाही, ते उमेदवार काय करतायत तर हिंदी माध्यम निवडतायत आणि दुसरी भाषा मराठी घेतायत. पण हे करणं योग्य असेल का? तर याच्याबद्दल आपण आणखीन एक पुरावा बघूयात. विषय आराखडा खालीलप्रमाणे, महत्वाच्या सूचनांमध्ये विषय आराखडा दिलेला आहे, त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण बघूयात. विषय आराखड्यामध्ये बघा, त्यांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे, तर माध्यम कोणतं निवडायचं, त्याच्यानंतर तुमचे विषय कोणकोणते असणार. तर आता इथं त्यांनी सांगितलेलं आहे, जर तुम्ही मराठी माध्यम निवडलात तर तुमचा पहिला जो पेपर असेल 5 विषयांमधील तो मराठीचा असेल, दुसरा जो असेल तो इंग्रजीचा, तिसरा जो असेल तो तुमचा मानसशास्त्र, चौथा गणित आणि परिसर अभ्यास. हे पेपर 1 साठी पहिली ते 5वीची जी काही पात्रता परीक्षा आहे त्याच्यासाठी आहे. जर तुम्ही इंग्रजी माध्यम निवडलात तर पहिली भाषा इंग्रजी असेल आणि दुसरी भाषा मराठी असेल. त्याच्यानंतर पुढे त्यांनी असं सांगितलंय, उर्दू, हिंदी, बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराती, सिंधी यापैकी कोणतीही भाषा तुम्ही निवडलात तर तीच तुमची पहिली भाषा असेल. पण दुसऱ्या भाषेमध्ये त्यांनी तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे, इंग्रजी किंवा मराठी. मग विद्यार्थी काय करतायत, इंग्रजी स्किप करून मराठी ठेवतायत. याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही मराठी इंग्रजी सोडून दुसऱ्या भाषा निवडल्या तर तुम्हाला इथं इंग्रजी किंवा मराठी ह्या 2 भाषा निवडता येतात. पण या परिपत्रकामध्ये असं कुठंच उल्लेख केलेला नाहीये की तुम्ही हिंदी निवडा किंवा मराठी इंग्रजी हे तुम्हाला कंपल्सरीच आहे, असं कुठेही उल्लेख नाही. फक्त आता राहतो प्रश्न काय, उरलेले हे जे 3 विषय आहेत, मानसशास्त्र, गणित आणि परिसर अभ्यास, हे कोणत्या भाषेतून येणार. तर हे मराठी आणि इंग्रजी ह्या 2 भाषेतून येणार. फक्त उर्दू माध्यमाच्या जे काही विद्यार्थी आहेत, उर्दू मीडियम ज्यांनी निवडलेला आहे त्यांच्यासाठी उर्दू इंग्रजी मधून येणार. बाकीच्या ठिकाणी तुम्ही बघितलात तर मराठी इंग्रजी ह्याच 2 भाषेतून पेपर येणार. सेम पेपर क्रमांक 2 साठी सुद्धा आहे, जे 6वी ते 8वीची परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा असंच आहे. पहिली भाषा माध्यम मराठी निवडलात, पहिली भाषा मराठी, दुसरी इंग्रजी. त्याच्यानंतर माध्यम इंग्रजी निवडलात तर पहिली भाषा इंग्रजी, दुसरी मराठी, आणि तिथून पुढे उर्दू, हिंदी, बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराती, सिंधी कोणतंही माध्यम निवडा. तुमचा पहिला पेपर तो त्या माध्यमाच्या विषयाचा असेल आणि दुसऱ्या पेपरसाठी तुमच्याकडे चॉईस आहे इंग्रजी किंवा मराठी, ह्या 2 भाषेपैकी एक भाषा निवडायची. आणि राहिलेले सगळे प्रश्न तुम्हाला मराठी आणि इंग्रजी मधूनच येणार आहेत. फक्त प्रॉब्लेम आहे तो उर्दूचा. उर्दूवाल्यांचे जे काही प्रश्न येणार आहेत ते उर्दू आणि इंग्रजी मधून येतील. हा झाला विषय आराखडा संदर्भात ऑफिशियल वेबसाईटवरती त्यांनी अपलोड केलेले विषय आराखडा आहे. त्याच्यानंतर आणखीन एक मुद्दा आहे, तो म्हणजे फॉर्म भरताना कसं भरायचं याच्या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे. हे सुद्धा याच वर्षीचं आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिक्षक पात्रता परीक्षा जून 2026. याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मुद्दा क्रमांक 4 जिथं आपण भरतोय परीक्षेसंदर्भात माहिती, बघा मुद्दा क्रमांक 4 परीक्षा संदर्भातील माहिती, याच्यामध्ये त्यांनी कुठेही उल्लेख केलेला नाहीये की तुम्हाला मराठी घ्यावीच लागेल किंवा इंग्रजी घ्यावीच लागेल. इथं त्यांनी सरळ म्हटलेलं आहे बघा, उमेदवाराने परीक्षेसाठी प्रविष्ट होण्यासाठी जे माध्यम निवडलेले असेल ते या परीक्षेसाठी प्रथम भाषा म्हणून ग्राह्य धरले जाईल. बघा, जे काही तुम्ही प्रविष्ट होण्यासाठी जे माध्यम निवडलाय ती तुमची भाषा असणार आहे, प्रथम भाषा. मग तुम्ही मराठी निवडा, इंग्रजी निवडा किंवा अन्य हिंदी, गुजराती, कन्नड, बंगाली कोणतंही निवडा. इथं असं कुठंच उल्लेख नाही आहे की तुम्ही मराठीच निवडलं पाहिजे किंवा तुम्ही इंग्रजीच निवडलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढे म्हटलेलं आहे, द्वितीय भाषा अचूकपणे निवडा. या परीक्षेसाठी प्रथम भाषा मराठी निवडल्यास द्वितीय भाषा इंग्रजी अनिवार्य आहे आणि प्रथम भाषा इंग्रजी निवडल्यास द्वितीय भाषा मराठी अनिवार्य असेल. जर तुम्ही मराठी निवडला तर दुसरी भाषा इंग्रजी तुम्हाला कंपल्सरी आहे, आणि जर तुम्ही पहिली इंग्रजी निवडला तर दुसरी भाषा मराठी कंपल्सरी आहे. पण इथून पुढचा जो मुद्दा आहे तो महत्वाचा आहे. इथून पुढच्या मुद्द्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नडा आणि हिंदी, जे की आता आपण विद्यार्थी आताचे उमेदवार ठेवतायत हिंदी जास्त प्रमाणात, निवडल्यास द्वितीय भाषा मराठी किंवा इंग्रजी निवडता येईल. अशा पद्धतीने त्यांनी सूचनांमध्येच दिलेलं आहे. जर तुम्ही हिंदी, कन्नड, सिंधी, तेलुगू यापैकी कोणतीही एक भाषा माध्यम म्हणून निवडलात तर दुसरी भाषा तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी निवडता येईल. अशा प्रकारच्या सूचनाच त्यांनी दिलेल्या आहे. त्याच्यानंतर पुढे म्हटले, उर्दू माध्यम निवडलेले असल्यास दोन्ही पेपर करता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकांसाठी नॉन लँग्वेज जे काही प्रश्न असणार आहेत ते उर्दू आणि इंग्रजी भाषेत असतील. आणि जे राहिलेले विषय आहेत कोणते, कन्नड, तेलुगू, गुजराती, हिंदी, सिंधी आणि बंगाली, हे जर माध्यम तुम्ही निवडलात तर उरलेले प्रश्न तुम्हाला मराठी आणि इंग्रजी या 2 भाषेत येणार आहेत असं इथं स्पष्ट सांगितलंय. पण असं कुठंच उल्लेख नाही आहे
की तुम्ही मराठीच निवडलं पाहिजे आणि इंग्रजीच निवडलं पाहिजे. त्यामुळं अजून हा संभ्रम आहे उमेदवारांच्या मनामध्ये. फॉर्म भरण्यासाठी गडबड करू नका. एक 4 दिवस 8 दिवस थांबा, अजून 16 तारखेपर्यंत आपल्याला फॉर्म भरण्यासाठी मुदत आहे. माझा ऐकाल तर हिंदी विषय ठेवलात आणि दुसरं मराठी ठेवलात तर आत्ता सध्या काहीच प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम हा पुढे जाऊन होऊ शकतो किंवा नाही पण. प्रॉब्लेम काय होईल जर कोर्टात ही केस गेली आणि कोर्टाने म्हटलं की तुम्हाला मराठी आणि इंग्रजी विषय अनिवार्यच आहे, तर तेव्हा मात्र तुम्हाला परत एकदा परीक्षा द्यावी लागेल मराठी आणि इंग्रजी ह्या 2 भाषा घेऊन. पण जर कोर्टाने ती याचिका फेटाळली आणि म्हटलं की हिंदी ठीक आहे, हिंदी माध्यमातून परीक्षा दिल्यानंतर काही अडचण येणार नाही, ही फक्त पात्रता परीक्षा आहे, तर तुम्ही आत्ता ही जर परीक्षा पास झालात हिंदी माध्यमातून तर तुम्हाला पुढे कोणतीही अडचण येणार नाही. जर तुम्ही मराठी आणि इंग्रजी विषय घेऊनच पेपर देणार असाल तर फॉर्म भरायला काही अडचण नाही. पण तुम्हाला जर इंग्रजी स्किप करायचं असेल आणि हिंदी आणि मराठी हे विषय ठेवायचे असतील तर एक 4-8 दिवस वाट पहा. याच्यावरती शासनाचा काही निर्णय येतो का किंवा परीक्षा परिषदेकडून काही उत्तर मिळतं का हे आपण पाहूयात. त्या संदर्भात जे काही अपडेट असेल मी येत्या 4-8 दिवसात तुम्हाला देईनच. पण जर तुम्हाला स्वतःच्या हिमतीवर रिस्क घेऊन जर परीक्षा द्यायची असेल तर आता हिंदी निवडा, दुसरी भाषा मराठी निवडा, परीक्षा द्या, बाकी कशाचाही विचार करू नका. पास झालात आणि पुढे याच्यावरती काही याचिका दाखल झाली नाही तर तुमचं चांगलंच होईल. पण याचिका दाखल झाली आणि आपल्या विरुद्ध जर निकाल लागला तर पुन्हा आपल्याला मराठी आणि इंग्रजी हे 2 विषय घेऊन परीक्षा द्यावी लागेल, याची देखील मनाची तयारी करून ठेवा. अशाच पद्धतीच्या टीईटी संदर्भात नवनवीन अपडेट्ससाठी मॅथ विथ टीआर समेत या युट्यूब चॅनलला जॉईन करा. आणि आपले इतर जे उमेदवार आहेत ज्यांच्या मनामध्ये टीईटी, सीटीईटी, टीआयटी या परीक्षा संदर्भात, परीक्षेच्या वेगवेगळ्या नियमांसंदर्भात मनामध्ये काही शंका असतील किंवा शिक्षक भरतीची तयारी करत असतील तर त्यांना या चॅनलबद्दल सांगा, चॅनलबद्दल माहिती द्या. या चॅनलवरती आपण ऑथेंटिक माहिती त्यांना पुरवण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.